राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार समित कदम जे जनस्वराज्य पक्षाचे नेते आहेत, युवा प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी अनिल देशमुख यांना त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन भेटून आरोपपत्राचा लिफाफा दिला अशी त्यांनी ती माहिती दिलेली आहे। त्या संदर्भात नेमकं मत काय आहे, वास्तव काय आहे आणि सत्यता काय आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत जनस्वराज्य पक्षाचे युवा नेते, युवा प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम आहेत। दादा मला सांगा, अनिल देशमुख यांनी जे तुमच्यावर आता माहिती दिलेले आरोप केलेले आहेत, काय वास्तव आहे आणि काय तथ्य आहे? त्याच्याबाबत असं मला निश्चितपणे सांगायचं आहे की ते राज्याचे गृहमंत्री होते, त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्या घरी भेटल्याच्या बाबतीत, शासकीय निवासस्थानी भेटल्याच्या बाबतीत त्यांनीच खुलासा केला आहे। तर तिथं मी काय त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही की मला भेटायचं आहे आणि मी कुठेतरी जाऊ शकत नाही। तर त्यांनीच मला बोलवल्यामुळे त्या ठिकाणी गेलो। त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि राज्याचे त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून ह्या बाबतीत माझ्या काही अडचणींमध्ये आपण मदत करू शकत असाल तर निश्चितपणे मदत करा। या बाबतीतली माझी त्यांची निश्चित चर्चा झालेली आहे आणि ह्या पूर्ण विषयाशी जे सातत्यानं त्यांचं चर्चा चालू आहे की देवेंद्रजींनी पाठवलं वगैरे, देवेंद्र फडणवीस साहेबांचा ह्या विषयाशी दुरान्वय संबंध नाही आहे। त्यांनी कुठेही मला जावा म्हणून सांगितलेलं नाही। आदरणीय देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी मला बोलवल्यामुळे मी गेलो आणि ह्या राज्यातले ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांनी अशा या किरकोळ गोष्टींच्या विषयावरती चर्चा करणं आणि आता 3 वर्षांना हा विषय काढून त्याच्यावरती काय तर नव्यानं चर्चा करणं हे गरजेचं वाटत नाही आहे मला। त्यांच्यासारखं एक प्रतिष्ठित आणि एक ज्येष्ठ नेत्यांना हे शोभा न देणारा विषय। त्यांनी असं पण सांगितलं की मी फुटेज आहे माझ्याकडं, सर्व बोलल्याच्या क्लिपा पण आहेत, योग्य वेळी मी देईन म्हणून सांगितलं। तुम्हाला मी आता तेच सांगितलं की ज्यावेळेला त्यांनी मला बोलवलं त्यांच्या शासकीय निवासस्थानी, हे मीच तुम्हाला सांगतोय की मी गेलोय त्यांच्या बोलवण्यावरनं गेलोय। तर त्यांच्याकडे फुटेज असलं आणि काय असलं ह्याच्याशी मला काय असायचं काय कारण नाही आणि त्यात मला काय विशेष वाटत नाही आहे की ते राज्याचे गृहमंत्री होते। मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या घरी जाणं येणं, आज मी सगळ्या मंत्र्यांच्या घरी जाणं येणं असतं, त्यात असं वैशिष्ट्य काय नाही आहे की मी त्यांच्या घरी गेलो आणि त्याचं फुटेज असल्याच्या बाबतीत काय असं वेगळं काय नाही आहे की मी गेलो आणि तिथं त्यांचं फुटेज त्यांनी घेतलं। तुम्ही नकार देत नाही आहे? नकार देण्यासारखी गरजच नाही। मी त्यांना खुलं सांगितलं की काय गोष्टी आहेत त्यामध्ये, अजिबात नाही आहे काय तसं। आणि 3 वर्ष या विषयाला झालेत, आता कुठं तर टार्गेट करायचं आणि काहीतरी विषय काढायचा म्हणून हा विषय चालू असेल तर ह्या त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही आहे, अजिबात तशा बाबतीत काहीच नाही आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा या विषयाशी दुरान्वय संबंध नाही आहे। नक्कीच आपण पाहू शकता देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुरान्वय संबंध नाही आणि 3 वर्षानंतर हा विषय काढण्यात काही तथ्य नाही अशी माहिती समितदादा कदम यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन विकीसोबत मी शंकर देवकळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।